जय किसान जय विज्ञान याबद्दलच्या घडामोडी आपल्याला बघायच्याच आहेत, पण त्यापूर्वी आपण नजर टाकतोय आता क्षणाच्या न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतल्या घडामोडींवरती। कोरोनाची शाळा येत्या सोमवारपासून राज्यातील 9वी 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतलाय, पण शाळा सुरू करणं बंधनकारक नसल्याचं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं। राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसंच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजेत असंही बंधन नसणार आहे। शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल असंही वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आपल्या बरोबर आहेत। शाळा सुरू करणं बंधनकारक आहे का? आपण सांगितलं की सोमवारपासून शाळा सुरू करावी। नाही, जसं आपल्याला माहिती आहे की आम्ही ज्या आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे आमच्या SOPs तयार केल्यात, त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरती जे आहे ते निर्णय या संदर्भामधले घ्यावे आणि ते निर्णय घेत असताना सर्वसाधारणपणे आम्ही स्वतः आता मी आयुक्तांशी बोलणार आहे, विभागीय आयुक्तांशी, आणि त्यांना सांगणार आहे की त्यांच्या माध्यमातून कलेक्टर असतील, जिल्हा परिषदचे CO असतील किंवा नगरपालिकेचे CO असतील किंवा आमचे गटविकास अधिकारी, शिक्षण अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून त्या सर्वांनी बसून या संदर्भामध्ये चर्चा करायची आणि जी मला माहिती प्राप्त झालेली आहे त्यानुसार काही लोकांची ही चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार काही लोक शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये जसं तुम्ही सांगितलं त्या संदर्भामध्ये तयारीसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की पूर्णपणे जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर असणार आहे आणि स्थानिक प्रशासनाने तिथली परिस्थितीनुसार नियम करण्यासंदर्भामध्ये झालेलं आहे। माझं मुंबईच्या आयुक्तांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे। जसं मी सांगितलं की विभागीय प्रत्येक आयुक्तांशी मी बोलणार आहे आणि मी हाच प्रयत्न करते की त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा मेसेज खालपर्यंत जावा। माननीय मुख्य सचिवांच्या माध्यमातून सुद्धा हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे की मुलांची सुरक्षितता ठेवणं, स्वच्छता ठेवणं, काळजी घेणं आणि नियम आणि निकषाचं पालन करूनच स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणं हे आम्ही लोकांना सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांच्या या भूमिकेनंतर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मुंबईतील शाळा नवीन वर्षातच उघडणार आहेत। आत्ताच दिवाळी झालेली आहे आणि सणाच्या काळात नागरिक एकमेकांना भेटतात, त्यामुळे आता लगेच शाळा सुरू केल्या तर ते धोक्याचं ठरू शकतं आणि त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं इक्बाल चहल यांनी सांगितलं आहे। आम्हाला जी प्रेस नोट येते ना त्याच्यामध्ये फक्त आम्हाला टेस्टिंगच्या मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आपल्याबरोबर आहे। सर, हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? सध्याची मुंबईतली परिस्थिती चांगली नाही आहे का? सध्या मुंबईची जो कोविड स्थितीचे जो 3 मुख्य पॅरामीटर्स आहेत, म्हणजे की आज आपला रेट ऑफ इन्फेक्शन 0.2% आहे, जो मार्चपासून आतापर्यंत बेस्ट आहे। याशिवाय मुंबईमध्ये आज डबलिंग रेट 310 दिवस आहे, 310 डेज, ते सुद्धा बेस्ट आहे। दीपावलीनंतर जे काही लोकांची गाठीभेटी झाली असतील त्याच्यामुळे सुद्धा काही केसेस वाढू शकतात। बरोबर। तर या पार्श्वभूमीवर येणारे जो 3 ते 4 आठवडे आहे ते अत्यंत काळजीचे आहे। तर त्या पार्श्वभूमीवर असा निर्णय घेतला आहे की कमीत कमी येत्या 4 आठवड्यापर्यंत आपण हे शाळा उघडून जे काही आपले शिक्षक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांच्या आरोग्याला काही धोका होऊ नये, ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन आपण निर्णय घेतला आहे। नक्की 1 जानेवारीपासून मग जेव्हा शाळा कदाचित परत सुरू होतील त्यावेळेला कुठली काळजी घेतली जाईल? आज आपली तयारी पूर्ण झाली होती का सोमवारपासून सुरू करण्याची? केवळ सुरक्षात्मक उपाय म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे? नाही, याच्यामध्ये काही आता आपण पुढचे जो 3 ते 4 आठवडे आपण मॉनिटर करू, डेली सिच्युएशन काय आहे। समजा 15 सप्टेंबरपर्यंत जो अशी आज स्थिती आहे हीच आपली मेंटेन राहिली, म्हणजे की जर पॉझिटिव्हिटी वाढली नाही, त्यानंतर आपले जे काही येणारे केसेस आहेत ते आज या स्टेजवर राहिले, आपण रिव्हिजिट करू शकतो आणि आपण शाळा उघडण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतो। परंतु जेव्हा कधी आपल्याला ते ओपनिंग करावी लागली त्यावेळी जे काही SOPs आहेत ते आम्ही नीटपणे त्याचे SOPs करू। सॅनिटेशन कोण करणार, किती वेळी करणार, त्यानंतर कोणकोणते विषय सुरुवातीला केले जातील, जसं मॅथमॅटिक्स, सायन्स वगैरे आहे, टप्प्याटप्प्याने कसा संख्या वाढवायची सब्जेक्टची, हे सर्व SOPsमध्ये आपोआप येणार। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर थेट आपण जाणार आहोत पुण्याला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या क्षणाला आपल्याशी संवाद साधतात, सांगतायत की या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला घेऊन एकूण शिक्षक पालकांच्या काय भावना आहेत। वैभव।
विशाल, आपल्यासोबत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत रुबल अग्रवाल. मुंबईमध्ये जो निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला त्या धर्तीवरती पुण्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो का? कारण काल पुणे महापालिकेकडून आदेश काढण्यात आले 23 नोव्हेंबरपासून शाळा ज्या आहेत ते SOP जी राज्य सरकारनं सांगितली ती पूर्ण पाळून सुरू करण्यात याव्यात. मात्र हे प्रत्यक्षात शक्य आहे का? किंवा आता दुसरी लाट जी येऊ घालते त्याच्या तोंडावरती हे करणं गरजेचंच आहे का? पुणे महापालिकेचा निर्णय रिवाईज केला जाऊ शकतो का ते आपण विचारूया. अतिरिक्त आयुक्त आहेत आपल्यासोबत. मॅडम, काय सांगाल? आता मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. आपण काल आदेश काढलेला होता 23 तारखेपासून शाळा सुरू करायच्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पालक, विद्यार्थी हे सगळेच थोडेसे घाबरलेत दुसरी लाट येते की काय म्हणून. अशा स्थितीत आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार आहोत का? तुमचं काही आयुक्त सरांसोबत बोलणं झालंय का? पुणे महानगरपालिकाचा जो आमचा शिक्षण विभाग आहे, माध्यमिक शिक्षण विभाग, त्याच्यानंतर आमचे आरोग्य विभाग यांचे आम्ही आज जॉईंट बैठक घेतले की शाळांमध्ये कशी तयारी आहे निर्जंतुकीकरणची, तिथे जो सुविधा आम्हाला द्यायच्या आहे, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करण्यासाठी जो त्यांना चिन्ह लावायचे आहे, त्याच्यानंतर स्कूलची जो वाहतूकची सुविधा आहे, शिक्षक और शिक्षकेतर जो आपले सगळे कर्मचारी आहे त्यांचे सगळे टेस्टिंगचं काही स्टेटस आहे. त्याच्यानंतर आज आम्ही जॉईंट एक 15 विषयाचा एक चेकलिस्ट परफॉर्मा तयार केलेला आहे और त्यामध्ये ते जो 15 चेकलिस्टचे जो आमचे प्रश्न आहे त्यांचे सगळ्यांचे उत्तर यस आल्यानंतरच आमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी और कन्सर्न वॉर्ड मेडिकल ऑफिसर ते दोघांचं सर्टिफिकेशन झाल्यानंतर आम्ही ते शाळा उघडणार आहे. पण आता पालकांकडून अशी मागणी होती की एवढं सगळं करायची गरज काय? मुंबईसारखं जसं आत्ता तातडीनं त्यांनी न उघडायचा निर्णय घेतला आणि 31 तारखेपर्यंत पोस्टपोन केलाय. आपला जो कालचा निर्णय तो आपण त्याच्याबाबत काही पुनर्विचार करणार आहोत का? की मुंबईच्या धर्तीवर आपणही 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवून त्यानंतर पुन्हा शाळा सुरू करायचा विचार करू, असं काही तो आदेश रिवाईज करण्याबाबत काही चर्चा झाली? आमचा जो निर्णय आहे और महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जो पालक लेखी सहमती देणार ते शाळेमध्ये येणार और जो सहमती देणार नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन शैक्षणिक जो सुविधा आहे, शिक्षणाची सुविधा ते चालू राहतील. तर असं कुठेही होणार नाही की कोणताही आमचे GR या आदेशच्या मुलांच्या या पालकांच्यावर प्रेशर आहे. ते त्यांची इच्छा आहे, त्यांनी अगोदर बघावे त्या शाळेमध्ये व्यवस्था बरोबर आहे तरच त्यांनी पाठवावे. और आम्ही पण आमचे प्रशासकीय दृष्टिकोनातून आम्ही पण चेक करत आहे, 2दा-3दा क्रॉस चेक केल्यानंतरच आम्ही शाळा उघडणार आहे. म्हणजे मग आपल्याकडे 23 तारखेला जो कालचा आदेश आहे त्याप्रमाणे शाळा सुरू होतील, जो आमच्या नॉर्म्समध्ये पूर्णपणे बरोबर राहतील ते सुरू राहील. धन्यवाद मॅडम. आपण एकूण परिस्थिती बघितली या सगळ्यानंतर. विशाल, पुण्यातल्या शाळा ज्या आहेत त्या सुरू करण्यासाठीची जी SOP आहे ती पूर्ण पाळल्यानंतर किंवा ते सगळे जे बेंचमार्क सेट करून देण्यात येणारे परफॉर्मा जो ठरवण्यात आलेला आहे तो पूर्ण जो यशस्वी ठरल्यानंतर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती येस आल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल. शाळेमध्ये पाल्याला जर पाठवायचा असेल तर तो निर्णय सर्वस्वी पालकांचा असेल, त्यासाठी पालकांचा कन्सेंट लागेल. ज्यांना आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचं नाहीये त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेसची जी सुविधा गेले 6 महिने सुरू होती ती तशाच पद्धतीनं पुढेही सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या पार्श्वभूमीवरती 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवायचा निर्णय जो आहे तो मात्र अजून काही घेण्यात आलेला नाही किंवा तसा कुठलाही विचार नाही असं त्यांनी सांगितलं. याचं कारण नंतर तरी शाळा सुरूच कराव्या लागणार, त्याची SOP जी आहे किमान ती तयार करून तयारी कितपत होते याची चाचपणी पहिल्यांदा केली जाईल आणि त्यानुसारच शाळा उघडायला परवानगी दिली जाईल. धन्यवाद वैभव या सगळ्या संवादाबद्दल. याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत विना अनुदानित शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील. मनोज पाटीलजी, हा निर्णय घेण्यात आला, या निर्णयाचा अर्थात आपण स्वागत करूयात. सरस्वतीचं मंदिर सुरू झालं पाहिजे, पण सध्या कोरोनाची दुसरी लाट येणार आहे असं म्हटलं जात असताना ती शक्यता वारंवार व्यक्त केली जाते. हरियाणातल्या शाळांचं उदाहरण, तिथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या संसर्गाचं उदाहरण आपल्यासमोर असताना ह्या ज्या शाळा सुरू करण्याचा जो आता अट्टहास केला जातो किंवा तयारी केली जाते, कसं बघता आपण याकडे? मनोज पाटीलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? जी सर. हा, तुटतोय आवाज. बर, माझा प्रश्न असा होता, शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेण्यात आलाय आणि त्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असं जे म्हटलं जात आहे, ह्या सगळ्या काय म्हणूयात वातावरणात शाळा सुरू करणं कितपत योग्य आहे याकडे एक शिक्षक म्हणून आपण कसं बघता?
सर आम्ही विनाअनुदानित शिक्षक आहोत. आवाज तुटतोय बरं का. बोला बोला, सलग बोला. सर आम्ही शासनाच्या ह्या निर्णयाचं स्वागतच केलेलं आहे. आम्ही शिक्षकसुद्धा घरी बसून 5-6 महिन्यांपासून आम्ही पण कंटाळलेलो आहोत. आम्हाला दिवसभरातून 3-4 तास अध्यापनाची शिकवण्याची सवय असते. त्यातून आम्हाला बोलावं लागतं आणि बोलण्याची सवय असते. आणि ह्या 5-6 महिन्यांच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्यामुळे आम्ही शिक्षण देऊ शकलो नाही विद्यार्थ्यांना. आणि शिक्षण फार महत्त्वाचं आहे. म्हणून आता जे शासनाने निर्णय घेतला आहे की बा शाळा उघडायचा, त्याला आम्ही समर्थन केलं. आमचं काहीच हरकत नाही. आणि आम्ही पूर्ण तयारी पण केली. आमचे शिक्षक ती RT-PCR टेस्टसुद्धा करताय आणि अनेक त्याच्यामध्ये सगळे टेस्ट करून आम्ही शाळा सॅनिटाईज वगैरे करण्याचा पण प्रयत्न करतोय. परंतु प्रश्न असा महत्त्वाचा आहे की आपण सगळेजण म्हणतोय, शासन म्हणतंय, सगळ्या वर्तमानपत्रातून बातम्या येत आहेत की कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. मग आमचं असं म्हणणं आहे की कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असताना आपण ह्या लाटेला कारणीभूत का होतोय, आपण ह्या लाटेला का प्रोत्साहन देतोय? आपण अजून काही 15-20 दिवस थांबावं, म्हणजे ही लाट सौम्य आहे का तीव्र आहे हे आपल्यासमोर येईल आणि त्याच्यानंतर आपण परत शाळा उघडाव्यात. तुर्तास या शाळा उघडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी असा आमचा माननीय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती राहील. मनोज पाटील आपल्याबरोबर आहेत. आपण अधिक बोलणार आहोत. यानंतर आपण थेट जाऊयात. आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, पालकांच्या देखील भावना अशा आहेत की या सगळ्या वातावरणात आम्ही पाल्याला पाठवणार नाही, म्हणजे शिक्षण तर महत्त्वाचं आहे पण त्या पाल्याचं आरोग्य देखील महत्त्वाचं आहे. अशा भावना ज्या आहेत त्या पालकांच्या व्यक्त होताना दिसत आहेत. शिक्षक तयारीला लागलेले आहे. शेवटी आदेशाचा विषय काय नेमकं म्हणणं आहे? नेमकं पालकांचं म्हणणं आहे की हा सरकारी आदेशाचा विषय नाहीये, हा प्रत्येक विद्यार्थी असो शिक्षक असो यांच्या सार्वजनिक आरोग्याचा विषय. आणि या सार्वजनिक आरोग्याला सरकार गांभीर्यानं घेत आहे का असाच प्रश्न उपस्थित केला आहे नाशिकच्या पालकांनी. अनेक पालक आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण थेट विचारूया. काय सांगाल? शाळा सोमवारपासून सुरू, काय भूमिका? मुळात सरकारची दुटप्पी भूमिका दिसते. कारण सरकार काय करतंय, एकीकडे सांगतंय की तुम्ही काळजी घ्या, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, अमिताभ बच्चन रोज फोनवरती आपल्याला सांगतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या ठिकाणी सरकार म्हणतं की शाळा सोमवारपासून सुरू. आणि एकीकडे सरकारची भूमिकाच मुळात स्पष्ट नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता की आम्ही सर्व शिक्षकांचं या ठिकाणी कोविड-19ची टेस्ट करून घेणार आहोत, मग विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थ्यांची टेस्ट कोण करणार? आणि आज मितीला एकतर WHOने जाहीर केलेलं आहे की त्याचे सिम्पटम्स काही लोकांना कळतच नाही. आणि मग उद्या अशी जर मुलं शाळेमध्ये गेली तर हा किती मोठा प्रश्न या राज्यासमोर या देशासमोर उभा राहील, याची सुद्धा जाणीव सरकारला नाहीये का? नक्कीच. म्हणजे कोरोनाची लाट एकीकडे येईल असा इशारा सरकारकडनं दिला जातोय, आणखी दुसरीकडे अशा प्रकारे निर्णय होतोय. काय भूमिका? सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. लहान मुलांना त्यांनी एक बाहुलं किंवा एक प्रयोग म्हणून त्यांनी उपयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिल्लीला आता लाट येण्याची शक्यता आहे किंवा आलेली, तर दिल्ली भारताच्या बाहेर नाही, ते पूर्ण महाराष्ट्रात पण कधी पण लाट येऊ शकते. तर सरकारने या गोष्टीचा विचार करायला हवा का विद्यार्थ्यांवर त्या गोष्टीचा ताण नको पडायला. एक विद्यार्थी जरी आजारी झाला तर पूर्ण घर आजारी होऊ शकतं. त्यामुळे एक विद्यार्थ्याचा का बळी द्यायचा? सरकारला करायचं असं दुसऱ्या गोष्टी करू शकता, पण आमचा विरोध आहे का सरकारने लहान पोरांचा प्रयोग करू नये आणि शाळा चालू करू नये. नक्कीच. पण आपण नाशिकच्या वातावरणाचा विचार केला तर इथे थंडीच्या दिवसांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव हा अधिक वाढतो आणि कोणत्याही कोल्ड वातावरणामध्ये कोणताही व्हायरस हा स्टेग्नंट होत असतो. याने फरक आणि फटका पडेल असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. तसेही बघितलं गेलं तर अर्ध्या शैक्षणिक वर्ष उलटून गेलेलं आहे, तरी सरकारने लस येण्याची वाट बघावी. जोपर्यंत लस येत नाहीये तोपर्यंत वाट बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. काय सांगाल पालक? पहिली गोष्ट तर सरकारने हा निर्णय चुकीचा आहे माझ्या म्हणण्यानुसार, की शाळा चालू नाही केल्या पाहिजे अजून. काय हे पूर्ण थांबलं पाहिजे, करोना हा पूर्ण थांबला पाहिजे, तेव्हा त्या शाळा चालू केल्या पाहिजे. काय या मुलांचा जीव घेण्याचा हा यांचा प्रयत्न आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही शाळांची टीचरांची तुम्ही लस करणार आणि मुलांची लसचं कोण जिम्मेदारी? आधीच पालक खूप चिडलेले, फिया वाढलेल्या आहेत, त्याच्या लसचा खर्च त्यांच्यावर येईल. परत विद्यार्थ्यांनी कोणत्या सामोरं जायचं? हा पहिला दृष्टी. पहिले तुम्ही पूर्ण करोनावर हे आणावे, त्याच्यानंतर तुम्ही शाळा चालू करण्यात यावी. म्हणजे जोपर्यंत खऱ्या उपाययोजना होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये, हीच तुमची भूमिका आहे का? मला तरी असं वाटतं शाळा आत्ता सध्या सुरू करणे योग्य गोष्ट नाही वाटत. कारण की जितकं शिक्षक हे कोविडला घाबरत आहेत तसे मुलं पण कोविडला घाबरत आहेत. पालकांबरोबर मुलांना पण मनामध्ये कुठेतरी ही भीती आहे की आपल्याला पण हे कोविड होऊ शकतो. तर इतक्या लवकर मुलांना शाळेत जाणं योग्य नाही वाटत. सार्वजनिक आरोग्य हा विषय कायम महत्त्वाचा असतो, आणखी या विषयाकडे दुर्लक्ष होतंय का? काय सांगाल?
निश्चितच या विषयाकडे दुर्लक्ष होतंय. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न अनंत प्रश्न आपल्या देशामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र सरकारने याचा सारासार विचार केला पाहिजे. म्हणजे आता कोविडचा विषय आहे, शाळा तर सुरू झाल्या पाहिजे ना. विद्यार्थ्यांचं तिकीट एकीकडे नुकसान सुद्धा होत आहे. नाही बरोबर आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. आता 6 महिने तुम्ही जर लोकांना सांगताय की शाळा ऑनलाईन चालू होत्या आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की शाळा चालू केल्या पाहिजे, मुलं शाळेत गेली पाहिजे. ठीक आहे, मलाही मान्य आहे की शाळा कुठेतरी सुरू होऊन एक पूर्वपदावर जनजीवन येणं गरजेचं आहे. परंतु या अशा कंडिशनमध्ये की आता थंडीची लाट सुरू होते, नाशिकमध्ये प्रामुख्याने जी काही थंड हवेची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्दी खोकल्याची साथ या ठिकाणी ऑलरेडी येते दरवर्षी. आणि आता जर ती चालून आली तर 100% कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याचे परिणाम हे विद्यार्थ्यांना, पालकांना, संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील. याची जाण कदाचित सरकारला नसावी. तुम्ही आता बघा, दिल्ली बंद आहे, गुजरातमध्ये काही ठिकाणं बंद केलेली आहेत, जयपूर सुद्धा आता बंद झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता निर्णय जाहीर केला की 1 डिसेंबर नंतर आम्ही ते शाळा उघडण्याचा विचार करू. आणि मग नाशिक किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी मग आज बघा तुम्ही की मुंबई महानगरपालिकेत सत्ता शिवसेनेची, एकीकडे तिकडे सांगताय की 1 डिसेंबर नंतर चालू. मग अख्खा महाराष्ट्राचं काय आरोग्याची काळजी यांना वाटत नाही का? महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय विशाल यांनी की मुंबई महापालिकेने निर्णय घेतला की शाळा काही दिवसानंतर सुरू करणार, 1 डिसेंबरला निर्णय होणार आणि मुंबई महापालिकेवर सत्ता आहे शिवसेनेची. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सरकारचे मुख्यमंत्री आहे शिवसेनेचे. मग ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे का? सार्वजनिक आरोग्य विषय महत्वाचा वाटत नाही का याच वेळेस शाळांच्या बंद असलेल्या किंवा कोरोना कालावधीमध्ये अनेक पालक जे भरडून गेलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या विवंचनेत आहेत, त्यांच्या शाळांबद्दल सुरू असलेल्या लढ्याला अद्यापपर्यंत यश आलं नाहीये. अवास्तव फी वाढ या सगळ्याच गोष्टींवर आंदोलनं अजूनही सुरू आहे आणि दुसरीकडे हा असा निर्णय होतोय. काही दिवस सबुरीने घेता येणार नाही का? ही आहे भूमिका नाशिकच्या पालकांची. विशाल बरोबर, पालक म्हणतात की काही दिवस थांबता येणार नाही का? कारण तसंही अर्धवर्ष जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि केवळ 5 महिन्यांकरता शाळा का सुरू करायच्या असा सवाल या सगळ्या परिस्थितीत पालक विचारताना दिसत आहेत, कारण त्यांना चिंता आहे आपल्या पाल्याच्या आरोग्याची. यानंतर आपण थेट जाऊयात चंद्रपूरमध्ये आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्याबरोबर आहेत. हैदर, तिथे देखील पालकांच्या, शिक्षकांच्या वेगवेगळ्या भावना असणार आहे. एकूणच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने चंद्रपूरमध्ये काय हालचाली होत आहेत, काय म्हणणं आहे? सध्या कोरोनाची भीती संपली नाही आहे आणि पालक असो, शाळा समितीचे अध्यक्ष असो किंवा शिक्षक यांच्या नेमकं काय भूमिका या संदर्भात आपण जाणून घ्यायला आहोत. आपल्यासोबत शाळा समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कनके जी आहेत. नेमकी शाळा सुरू करण्यासंदर्भात कशी भूमिका आहे? कोविड-19 या विषाणूचा संसर्ग आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये झाला, परंतु महाराष्ट्र शासनाने मार्च महिन्यात शाळा लॉकडाऊन केल्यात. तेव्हापासून शाळा बंद आहेत आणि जून महिन्यामध्ये शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला होता आणि शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समिती, पालक, शिक्षक यांची सगळ्यांची आम्ही मीटिंग घेऊन त्या ठिकाणी विचारलं होतं. पण त्यावेळेस याचा संसर्ग जास्त असल्यामुळे पालकांनी त्यावेळेस नकार दिलेला होता. परंतु आता नोव्हेंबर 23 पासून शाळा सुरू करण्याचं पालकाचं परिपत्रक आलेलं आहे. त्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही पालकांना त्याची संपूर्ण कल्पना दिली आणि पालकांना या बाबतीत कळवलं असताना आमच्या शाळेमध्ये 654 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 206 विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम्हाला आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची संमती दिलेली आहे. आता या संमतीमुळे आम्हाला शाळा सुरू करायची आहे. या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आम्हाला येऊ द्यायचं आहे. आता शाळेमध्ये आल्यानंतर या कोरोनाचे जे काही नियम शासनाने घालून दिलेले आहेत, ज्या काही सूचना शासनाने दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करून, कारण अजूनही कोरोनाचं सावट संपलेलं नाही आहे. जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत पालकाच्या मनातून ही भीती जाणार नाही. परंतु 9वी, 10वी आणि 11वी, 12वीचे विद्यार्थी, त्या 10वी आणि 12वीचे विद्यार्थी हे अत्यंत महत्त्वाचे. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना या परीक्षेत तयारी करण्याच्या दृष्टीने आपल्याला ही शाळा चालू करणे महत्त्वाचे आहे. आपल्यासोबत शिक्षक आहेत. नेमक्या शिक्षक थेट संपर्कात राहणार आहेत विद्यार्थ्यांच्या. शिक्षकाचं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? 10 नोव्हेंबर 2020ला जो शासन निर्णय आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्या मार्गदर्शक सूचनेच्या अनुषंगानं जी आवश्यक जी तयारी आहे शाळेमध्ये ती आम्ही करून घेतलेली आहे. त्यामध्ये शिक्षक पालक सभेचं सुद्धा आयोजन केलं आज. त्या शिक्षक पालक सभेच्या माध्यमातून म्हणजे एकूणच सगळ्यांना विश्वासात घेऊन खरं तर चंद्रपूरमध्ये शाळा सुरू करण्याच्या संदर्भातले प्रयत्न केले जात आहेत. धन्यवाद हैदर या सगळ्या संवादाबद्दल. शाळा चालक असतील, शिक्षकांशी हा संवाद आपण ऐकला, हा संवाद आपण साधलेला आहे. आणि यानंतर अर्थात आपण आमची मोहीम, विशेष मोहीम, ती म्हणजे जय किसान जय विज्ञान याबद्दल.
ऊसाच्या शेताला पाणी देताना बिबट्याची दहशत असते, विजेचा लपंडाव आणि थंडीचा त्रासही असतो. त्यात मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात. पण त्यावर अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं नामी उपाय शोधला आहे. या आविष्काराची जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात चर्चा सुरू आहे. काय आहे हा आविष्कार, पाहूयात. पाण्याची शेती करणं हे अत्यंत कष्टाचं काम. त्यासाठी मजुरांची गरज भासते, पण शेतकऱ्यांना मजूर मिळणं सध्या दुरापास्त झालंय. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरातल्या नितीन ढूस या प्रयोगशील शेतकऱ्यानं एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर केलाय. मजूर आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात आधुनिक स्वयंचलित यंत्रणा उभारली आहे. 32 एकरातील साधारण 7 एकर क्षेत्रावरच्या ऊसासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केलाय. त्याच्यामध्ये होतंय काय की लोकांनी ठिबकचा वापर कुणी अवलंबवलेला आहे, परंतु 100% त्याचं अनुकरण कुणालाही होत नाहीये. रात्रभर वीज चाललेली आहे तर रात्रभर त्या एकाच प्लॉटवरती पाणी चालू आहे, एकाच ठिकाणी संच चालतो आणि पुन्हा ते पाणी फ्लडसारखं तिथे पूर्णपणे पाणी साचलेलं असतं. हे ऑटोमायझेशनमध्ये आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या नितीन ढूस यांनी आपली वडिलोपार्जित शेती सांभाळली आहे. पारंपरिक पद्धतीनं शेती न करता त्यांनी त्याला विज्ञानाची जोड दिली. त्यामुळे मजुरांअभावीच त्यांनी आपली शेती फुलवली आहे. त्याचा नितीन यांना आता मोठा फायदा होतोय. मला रात्री बेरात्री इथे शेतामध्ये यायला लागत नाही. जंगली प्राण्यांपासून माझं संरक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर पर ड्रॉप मोर क्रॉप ही जी संकल्पना आहे, खऱ्या अर्थानं याचा उपयोग आता मला होणार आहे. शेतीला रात्रीच्या वेळी पाणी देणं हे मोठं जिकिरीचं काम असतं. ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना तर रात्री बिबट्याच्या दहशतीचा सामना करावा लागतो. पण नितीन यांच्या आधुनिक यंत्रणेमुळे पाण्याची आणि पैशांची तर बचत झालीच, शिवाय त्यांना सुखाची शांत झोपही मिळते. नितीन यांच्या वैज्ञानिक दृष्टीनं अनेक शेतकऱ्यांची पाण्याची शेती आता सुसह्य झाली आहे, यात शंका नाही. हेमंत बागुलसह हरीश दिमोटे आणि लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. खरंच नितीन यांच्या प्रयत्नांना जय किसान जय विज्ञान अशी घोषणा जी त्याच्या बाबतीत द्यायलाच हवी. यानंतर बघूयात ब्रेकवर जाता जाता, वय लहान कर्तृत्व महान असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मग तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमावू शकतो. खेळात, शिक्षणात, कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा एखाद्या तरुणाला तुम्ही ओळखत असाल तर त्याला जगासमोर आणायला हवं. आजच रजिस्टर करा. न्यूज 18 लोकमत news18.com/young genius किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या. बायजूस यंग जिनियस, न्यूज 18चा हा पुढाकार. आणि ब्रेकनंतर आमच्या मोहिमेबद्दल, अर्थात आमची मोहीम म्हणजे कोरोनाची शाळा आणि या सगळ्या परिस्थितीत शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे. 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग म्हणजे शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याबद्दलचा हा निर्णय. बोलूयात, आपल्याबरोबर आहेत विना अनुदानित शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील. त्यांच्याकडे मी जातोय. मनोज पाटीलजी, ब्रेकपूर्वी आपण या निर्णयाशी सहमत आहात, तयारी सुरू आहे, तुम्ही सहकार्य करण्यास तयार आहात असं देखील आपण सगळं म्हटलं. पण आता 3 दिवसापूर्वी शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यासंदर्भातली तयारी सगळी सुरू झाली. शिक्षकांची धावधाव होताना दिसते. तालुका असू देत, जिल्हा असू देत, ठिकठिकाणी शिक्षकांनी अक्षरशः रांगा लावल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील झालं नाही. अशा वेळी ही सगळी तयारी करण्याच्या संदर्भात म्हणजे शिक्षकांच्या बाजूने वेळ कमी असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नक्कीच. काय झालंय, शासनाने सांगितले की आपल्याला 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करायच्यात, परंतु जी त्यांनी कोरोना टेस्ट करायची जी यंत्रणा होती ती आता त्यांनी 3 दिवसापासून सुरू केली. आणि आपण पाहिलं आणि वर्तमानपत्रांनी छापलं सुद्धा की काही कोविड टेस्टच्या सेंटरच्या समोर प्रचंड मोठ्या रांगा होत्या आणि त्यांनी कुठेही सोशल डिस्टन्स पाळलं नव्हतं.
मग आमचं म्हणणं ते की आज सुजाण नागरिक सुद्धा सोशल डिस्टन्स पाळत नाही आणि हे तर बिचारे विद्यार्थी आहेत आणि एवढे 6-7 महिन्यांपासून जे घरी होते 7-8 महिन्यांच्या नंतर त्यांना बाहेर पडायची संधी मिळणार, त्यांचे मित्र मैत्रीण त्यांना भेटणार आणि मग हे कसे सोशल डिस्टन्स पाळतील बरं शाळेमध्ये? आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी विद्यार्थी सोशल डिस्टन्स पाळू शकणार नाहीत आणि विद्यार्थी आणि जवळपास जे आपण मास्क घालतो ते मास्क जवळपास सगळ्यांचे सारखेच असतात आणि कदाचित असं पण होऊ शकतं की याचा मास्क तो वापरेल आणि त्याचा मास्क तो वापरेल, अशी पण घटना घडू शकते. आणि वह्या पुस्तकं जे असतात आज विद्यार्थ्यांना सवय असते की तोंडामध्ये बोट घालून ते वह्या पुस्तकांचे पानं चाळायची आणि ते तसेच सर्क्युलेट करायचे. याच्यातून काय होईल? याच्यातून कोरोनाच वाढेल ना. म्हणून आमचं म्हणणं आहे की शासनाने जी आम्हाला अवधी दिलेली आहे तयारी करायला, आम्ही तयारी केली, तयारी होईल पण समजा, परंतु त्याच्यानंतरचे संभाव्य धोके सुद्धा शासनाने लक्षात घेतले पाहिजे. आपण जी दुसरी लाट जी आहे तिचं बघू, तिचे दुष्परिणाम बघू, तिची तीव्रता बघू आणि त्याच्यानंतर शाळा सुरू करायचा विचार करू, असं आमचं ठाम मत आहे. फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात मनोज पाटीलजी. विद्यार्थ्यांच्या रोजच्या सवयीतनं देखील या कोरोनाचा प्रसार कसा होऊ शकतो याचं एक उदाहरण तुम्ही देऊ केलं. जाऊयात आता नाशिकला. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, नक्कीच विशाल, खरं तर या सगळ्याच गोष्टींची चर्चा पालकांसोबत व्हायला हवी होती. शाळा व्यवस्थापनाने पालकांशी संपर्क करायला हवा होता. पालक शिक्षक संघटना सुद्धा आहे, यांच्यामध्ये सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे होती. अनेक पालक आपल्यावर आहेत. देशमुख, शाळा सुरू होत आहे, तुम्ही सुद्धा पालक आहात, पाठवणार मुलीला? नाही, शाळेत तर पाठवणारच नाही मुलांना, कारण शिक्षकच पॉझिटिव्ह सापडत आहेत, तर मुलांना कोणाच्या भरोश्यावर पाठवायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे ना. आम्ही पाठवणार नाही. हो, पण विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा होत आहे ना. नुकसान होतंय, पण ऑनलाईन पण चालू आहे, तसं चालूच आहे, परीक्षा पण आणि अभ्यास पण चालू आहे. ऑनलाईन सुरू आहे, भूमिकेवर ठाम आहेत, काय वाटतंय? हे ऑनलाईन सुरू आहे आणि तेच सुरू राहावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवाची पण काळजी आहे, शिक्षकांनी पण त्यांचा विचार करण्यात यावा. सरकारने काही पण निर्णय घ्यायचा म्हणून काही पण करू नये. आता खूपच पालक आधीच कोरोनाने त्रस्त झालेले आहे आणि त्याच्यात जर मुलगा जर आजारी पडला तर पूर्ण घर खूपच आर्थिक विवंचनेत पडेल आणि सगळंच घर आजारी पडेल. कोविडचा खर्च कोण करणार? सरकार तर करणार नाही. सरकारने एक निर्णय घ्यायचा आणि पालकांना त्याच्यात विश्वासात नाही घ्यायचा. एकतर्फी निर्णय घेऊन पालकांना का जाऊ? तुम्हाला काय म्हणायचं की होरपळले जातात सरकारी निर्णयात लोक? हो, नक्कीच. आणि मुलं कोणकोणत्या परिसरातून कुठून व्हायरस घेऊन येतील ते कोणाला सांगता येत नाही. आणि मुळात म्हणजे प्रत्येक मुलाची चाचणी करणं दररोज कोणालाही पुरवण्यासारखं पण शक्य पण नाही. शक्य जरी नसलं तरी मग अशा प्रकारचे निर्णय सातत्याने घेतले जातात, पण ते निर्णयाच्या मागचे तुम्हाला काय वाटतं की निर्णय काय असला पाहिजे? मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, जे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहे, तुमचे मुलं असते तर तुम्ही शाळेत पाठवले असते का? पहिली गोष्ट. आणि कोणत्या आधारातून पाठवले असते? पहिले तुमच्या मुलांना शाळेत पाठवा. तुमचे मुलं आज मोठ्या मोठ्या शाळांमध्ये तुमच्याकडं सगळं काही आहे, पण जे गरीब आज महानगरपालिकेतून झोपडपट्टीतून मुलं येतात, त्याच्यानंतर अशा काही शाळा आहे तिथून त्या मुलांना 2 टायमाचं खायला भेटत नाही, तिथून शाळेतून ते शाळेत येतात मुलं, त्यांची सुरक्षा घेईल कोण? त्यांचं हे कोण कराल? शाळा त्याची दखल घेईल का नगरपालिका घेईल का सरकार घेईल? त्यांचं तुम्ही दखल घ्या आणि शाळा चालू करा. मग पण अशा प्रकारचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून नियोजनात येत आहे की 50-50% अल्टरनेट डेला विद्यार्थी सुरू करायचे. मग काय? पहिले तर सरकारचं काही गाईडलाईन्स याच्यासाठी पालकांपर्यंत पोहोचला आहे की नाही हे निश्चित नाही. सरकारने काही गाईडलाईन्स दिलं असेल तर पालक त्याच्यावर विचार करून पुढे काय आपण रिस्क फ्री मुलांना पाठवू शकत असेल तर त्याच्यावर विचार केला जाईल. पण आत्ता किंबहुना जेपर्यंत लसीचा कार्यक्रम इनिशिएट नाही होत तेपर्यंत मला तरी असं वाटतं की मुलांना शाळेत पाठवणं कुठेतरी थांबावं, म्हणजे जेपर्यंत पूर्णतः हे गाईडलाईन्स क्लिअर होत नाही तोपर्यंत. यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की सरकारच्या माध्यमातून शाळा सुरू करायचा निर्णय झाला आहे, सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत, शिक्षकांच्या RT-PCR टेस्ट केल्या जात आहे, पण मग पालकांपर्यंत सरकारची भूमिका स्पष्टपणे पोहोचलीच नाही अजूनपर्यंत. आता काल जी काही पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं लगेच तो GR वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहे. सरकार म्हणजे काय करतंय की तुम्ही जे थोपवाल ते लोकांनी ऐकायचं. तुम्ही म्हटले लॉकडाऊन, तुम्ही म्हटले 5 वाजेपर्यंत दुकानं चालू राहतील, 10 वाजेपर्यंत राहतील, सकाळी 11लाच उघडले पाहिजे, रात्रभर झोपूच नका. चाललंय का यांचं? म्हणजे ही परिस्थिती जी काही चालू आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या देशाला, म्हणजे या राज्याला. एकतर हे सरकार तिगाडी आहे आणि त्या तिगाडी आणि कामबिगाडीचा प्रकार जो आहे ना तो आता सुरू झाला असं आम्हाला वाटतं. एकंदरीत जी काही पद्धत आहे पालकांना विश्वासात न घेता, पालकांपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती न पोहोचवता, पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे, किंवा त्याही पुढे जाऊन शाळेमध्ये मुलं गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, काय उपाययोजना ठेवणार आहोत, शाळेला तरी माहिती आहे का आपल्याला काय गाईडलाईन करायचे आहेत? पालकांचं सोडा,
म्हणजे यांनी जे काही सांगितलंय की पालकांना सांगण्या अगोदर शाळेला माहीत पाहिजे की आम्ही काय करायला पाहिजे, शाळेला माहीत नाही आणि सोमवारी शाळा चालू होणार, शाळा काय करणार आहे? म्हणजे सॅनिटायझर घेऊन ते ठेवतील, पण त्याच्या पुढे मग मुलांनी कसं यायचंय, कोणाला यायचंय? तुम्ही सांगितलं आता की 50% लोकांना ते हे करणार, आता कोणते 50% येणार आहे कोणते येणार नाही याची तरी गाईडलाईन आहे का? 9वी आणि 10वीचे वर्ग चालू होणार आहे असं तुम्ही सांगतात, म्हणजे एक ठिकाणी सरकार सांगतंय, पण मुलांना लोकांना माहित नाही. उद्या सोमवारी बघा तुम्ही पहिलीपासूनचे मुलं तिथे येतील. ही परिस्थिती आता अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित करतायत नाशिकचे सगळे पालक की सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात, सरकारी यंत्रणांपर्यंत पोहोचताय, पालकांना विश्वासात का घेतलं जात नाहीये? विद्यार्थी शेवटी एक कुटुंबाचा घटक आहे. जर तुम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणताय तर मग त्याच वेळेस प्रत्येक कुटुंबापर्यंत आपली सूचना, आपल्या जे काही नियोजनाची गोष्ट आहे ती का नाही पोहोचत आहे? नाशिकचे पालक सध्या तरी शाळा सुरू करण्याच्या विरोधात नक्कीच आहे. किशोर, नाशिकच्या पालकांच्या भावना आपण जाणून घेतल्या. पुन्हा एकदा जाऊयात विना अनुदानित शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील आपल्याबरोबर आहेत. मनोज पाटील जी काही छोट्या छोट्या सवयी आपण विद्यार्थ्यांच्या सांगितल्या, ज्या सवयींमधनं जर एखादा विद्यार्थी बाधित असेल तर त्याच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, तर ह्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत या सरकारने लक्षात घेतल्या नाही आहेत का? म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एका वर्गात 30 विद्यार्थी बसवणं, म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतो, जर एखाद्या वर्गाची पटसंख्या ही 50ची असेल आणि तिथं जर 30 बसवायची झाली तर बाकीचे 20 कुठे बसवणार? म्हणजे पुन्हा वर्ग वाढवावे लागतील, शिक्षक वेगवेगळे ठेवावे लागतील, शिक्षक देखील एका वर्गातनं दुसऱ्या वर्गात दुसऱ्या तासाला जाणारच आहेत की. नक्कीच जाणार आहेत, शिक्षक देखील जाणार आणि विद्यार्थी सुद्धा जाणार. कारण विद्यार्थी हे तुम्हाला मी सांगितलं की 6 महिन्यांच्या नंतर शाळेमध्ये जाणार आहेत आणि त्यांचे मित्र आणि मैत्रिणी त्यांना भेटतील आणि ते त्या आवडीपोटी एकमेकांच्या प्रेमापोटी एकमेकांना भेटतील, एकमेकांच्या वर्गामध्ये जातील आणि त्याच्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव 100% वाढेल. आणि आपण जे RT-PCR टेस्ट शिक्षकांची करतोय, मी आज टेस्ट केली आणि मी निगेटिव्ह आलो. मी आज शाळेत गेलो, शाळेत जाताना मला जो प्रवास करावा लागला, ज्या वाहनातून मला प्रवास करावा लागला, ज्या लोकांच्या सोबत मला प्रवास करावा लागला, त्याच्यातून मला येताना परत लागण झाली. माझी उद्या परत RT-PCR टेस्ट होणार आहे का? नाही. म्हणजे आज कोरोनावर ज्या पद्धतीने उपचार नाहीये त्याच पद्धतीने कोरोना आहे का नाही याच्यासाठी प्रभावी टेस्ट सुद्धा नाहीये. आपण ह्या एक अंदाजे टेस्ट करतो जे WHOने सांगितल्यात, ती अँटीजन रॅपिड टेस्ट असेल किंवा RT-PCR असेल किंवा त्याच्यानंतर शेवटची HRCT टेस्ट असेल. पण आपण आता शासनाने सांगितले की RT-PCR टेस्ट करावी. मी आज टेस्ट केली, निगेटिव्ह आलो, पण उद्या मी पॉझिटिव्ह होणार नाही याची गॅरंटी आहे का? म्हणजे ही माझी टेस्ट किती दिवस चालणार आहे मी निगेटिव्ह आलो म्हणून? आणि विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थी हा शेवटी शाळेतून आल्यानंतर आई वडिलांच्या जवळ जातो. आई वडील पण कुठेतरी जॉबला असतील किंवा घरात असतील, त्यांच्या पण काही अडीअडचणी असतील, त्याच्यातून विद्यार्थ्यांकडून होणार नाही का? ह्या अशा अनेक अडचणी आहेत. आम्ही जाता जाता मला एक प्रश्न आणखीन एक विचारायचा आपल्याला. माझा शेवटचा प्रश्न, माझे एक सहकारी उमेश पोद्दार त्यांनी मला काल एक मेसेज दाखवला व्हॉट्सअपवरती, जो एका पालकाने त्यांना पाठवलेला होता. तो असा होता की एका शाळेने तर अशी भूमिका घेतली मुंबई उपनगरातल्या की आम्ही काही स्कूल बस सुविधा तुम्हाला पुरवणार नाही, तुमच्या विद्यार्थ्याला जर तुमच्या पाल्याला जर तुम्हाला शाळेत पाठवायचं असेल तर तुम्ही काय म्हणूयात की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा आणि त्याला शाळेत पाठवा, पण आम्ही काही स्कूल बस देणार नाही. अशाही काही विना अनुदानित शाळा तुम्हाला दिसत आहेत का ज्या या सुविधा या कोरोनाच्या संसर्गामुळे द्यायला तयार नाहीये, ज्यातनं प्रवास करताना विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ शकतो? बरोबर आहे सर तुमचं. काय झालंय, 6 मार्च महिन्यामध्ये आपण शाळा लॉकडाऊन केल्या, त्याच्यानंतर काही ज्या शाळा आहेत समजा त्यांची विद्यार्थ्यांकडे फीस बाकी होती, त्या मागच्या वर्षीची पण त्यांची फीस तशीच राहिलेली आहे आणि ज्या शाळा म्हणजे फीसवरच शिकवतात विद्यार्थ्यांना आणि ह्या वर्षी शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स तर नैसर्गिक वाढलेत, परंतु त्यांची फीस कुठेही जमा नाही झाली. फीस नाही जमा झाली, त्याच पालक लोकांची आंदोलनं झाली की तुम्ही ऑनलाईन शिक्षण देताय, मग लिंक बंद करताय कधी कधी, मग त्या लिंक बंद करू नका, मग शाळा म्हणते की तुम्ही आमची फीस भरा टप्प्याटप्प्याने. शाळांनी काय केलं, बरेच 30-40% शाळांमध्ये फीसची सवलत दिलेली आहे, कमी केलेली आहे आणि ट्रान्सपोर्टिंगची जी आहे ती ट्रान्सपोर्टिंग स्वतंत्र असते. आता मग शाळेवाल्यांना प्रश्न पडलाय की ऑलरेडीच पालकांनी आपली पहिलेची फीस नाही भरलेली, मग आपण ट्रान्सपोर्टिंग सुरू केली तर ती कशी काय, त्याची फीस कोण देणार, असे प्रश्न शाळांसमोर आहेत. शेवटी शाळा एक मोठी मॅनेजमेंट आहे, त्यांना पण वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च करावा लागतो आणि समजा काही शाळांना तरी काही शाळा सदन असतात, ते त्यांच्या निधीतून त्यांच्या सॅनिटायझेशन असेल वगैरे बाकीच्या गोष्टी ते करू शकतात, परंतु ज्या नॉन ग्रँट शाळा आहेत, विनोद शाळा आहेत, त्यांच्याकडे निधीच नाही आहे आणि शासन जे शिक्षक तर अनुदान देतं ते अनुदान सुद्धा शासनाने बऱ्याच वर्षांपासून दिलेलं नाहीये आणि विनोदन शाळेला तर ते अनुदान भेटतच नाहीये.
मग आणि त्याच्यामुळे ते अनुदान नसल्यामुळे आम्हाला जो निधी येत नाहीये त्या म्हणजे निधीमुळे अनंत आम्ही अडचणी शाळेची खरं स्वच्छता तर करू शकत नाही. एकीकडे जे पालक आहेत त्यांना कोरोनाच्या कालावधीत त्यांच्या हाती काम नव्हतं म्हणून त्यांचे पगार व्यवस्थित होऊ शकलेले नाहीत, ते शाळेची फीस देऊ शकलेली नाही. बरं, शाळेकडे पैसे नाहीत म्हणून हव्या त्या सुविधा ज्या आहेत या सगळ्या कालावधीतनं शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने पुढे जाण्याकरता ते सुविधा देऊ शकत नाहीये. या सगळ्या अडचणी असताना प्रत्येक ठिकाणी शाळा सुरू करणं हे एकूणच कठीण दिसतंय. काही ठिकाणी ते शक्य असेल तर काही ठिकाणी ते नाही आहे, म्हणून याचा देखील सरकारने खरं तर विचार करावा. धन्यवाद मनोज पाटील जी आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर बघूयात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालय सुरू करण्यास सरकारने हिरवा कंदील दिला. शासनाने दिशानिर्देश काटेकोरपणे पालन करून खबरदारी घेण्याचा दावा जरी शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात मात्र कोरोनाची भीती अद्यापही कायम आहे. जालन्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय कंबळे पाटील यांनी. सर, मला सांगा की सोमवारपासून शाळा सुरू होत आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता आपण बघतोय खूप दिवसापासून शाळा खूप जवळपास 1 वर्ष झालेत की पूर्णपणे बंद आहे. आणि आज आपण सगळीकडे बघतोय की सर्व काही सुरू झालेलं आहे. मंदिर सुरू झालेलं आहे, मार्केट सुरू झालेलं आहे, कंपन्या सुरू झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहे. आणि आता शाळा सुरू करणंही आपल्याला गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांचं खूप नुकसान 1 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि मला तरी वाटतं शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे. मला सांग, नेमका काय वाटतं आता सोमवारपासून तुमच्या शाळा कॉलेज सुरू होत आहे, काय वाटतंय? शाळा चालू होत आहे, सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर शाळा सुरू होतील तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि धोका तर आणखीन टळलेला नाही. तरीही विद्यार्थी उत्सुक आहेत शाळेत जाण्यासाठी. गेल्या 8 महिन्यांपासून विद्यार्थी घरीच आहे. आणखीन असं कोणतंही वॅक्सिन वगैरे काही आलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचा धोका आणखीन टळलेला नाही. सर, मला सांगा की सोमवारपासून शाळा सुरू होत आहे, तुम्ही नेमकी काय काय खबरदारी घेणार? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो दिशानिर्देश आम्हाला दिलेला आहे शाळा चालू करण्यासाठी, त्या संदर्भाने आम्ही त्या सर्व काळजी या ठिकाणी घेत आहोत. त्यांनी सॅनिटायझेशन असेल, शिक्षकांची RT-PCR चाचणी असेल, त्या सर्व पद्धतीने ते आम्ही फॉलो करणार आहोत गव्हर्नमेंटने दिलेले निर्देश. आणि त्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी 50% रोज शाळेत येणार आहेत अल्टरनेट डेला, रोज त्या ठिकाणी आम्ही त्यांचं टेम्परेचर मेजरमेंट आणि ऑक्सिजन लेवल त्या ठिकाणी रोज मोजणी करणार आहोत. त्या ठिकाणी काही कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही विद्यार्थ्यांना. मला सांगा, तुमच्या पालकांना तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेत पाठवणार का? नाही, निश्चितपणे नाहीच. कारण शासनाने व केंद्र शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचं पालन करून एवढं मोठं मार्केट उघडलं तरी कोरोनाचा फैलाव हा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. तरी त्यामुळे निश्चितपणे मी सांगतो की मी माझ्या पाल्यांना पाठवणार नाही शाळेमध्ये. विजय कंबळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. आणि यानंतर पुढे आपण बघूयात बातमी कोल्हापूरमधनं. कोल्हापूर जिल्ह्यातही आता शाळांचं निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली आहे. शहरात महापालिकेच्या वतीने तर ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते. पण अजूनही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. आणि निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया कशी सुरू आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा तर निर्णय झालेला आहे. मात्र पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहरात आणि जिल्ह्यात ज्या शाळा आहेत त्यांचं मात्र निर्जंतुकीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आता आपण पाहतोय देशभूषण हायस्कूलमध्ये मी सध्या आलेलो आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्गामध्ये अशा पद्धतीनं सॅनिटायझरायझिंग जे आहे ते केलं जातं आहे महापालिकेच्या वतीनं. आतमध्ये जे बेंचेस आहेत किंवा जी बसण्याची आता विद्यार्थ्यांची जागा आहे ती इतके दिवस अशा पद्धतीनंच पडून होते. आणि आता या शाळा सुरू होणार असल्यानं भिंती असतील किंवा ह्या शाळेतलं सगळं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये मधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सुरू होणार नाहीत असा निर्णय जरी झाला असला तरी राज्यातल्या इतर भागातल्या ज्या शाळा आहेत त्यांचा मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. माझ्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत बोलण्यासाठी. सर, पालक निर्णय घेतील असं वाटतं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना किंवा मुलांना पाठवण्याचा? हां, काही पालकांची चर्चा झाली आहे आणि सकारात्मक त्यांच्याकडून आलेलं आहे. आणि आम्ही आता ऑनलाईन मिटिंग देखील घेतो ज्या त्या वर्गांची. आणि ज्या पालकांनी संमत देतील त्यांची त्या सोमवारपासून आम्ही शाळा चालू करतो. सर, असं निर्जंतुकीकरण जरी हे झालेलं असलं तरी सुरक्षित राहतील विद्यार्थी असं वाटतं तुम्हाला? आमच्या शाळेमध्ये आम्ही असं नियोजन केलेलं आहे की प्रत्येक
तुकडीतून कमीत कमी एक 50% विद्यार्थी आज आणि 50% विद्यार्थी दुसऱ्या दिवशी येतील आणि आमच्या शाळेमार्फत सोशल डिस्टन्सचा वापर करतील असे आम्हाला निश्चित गावे आहे. म्हणजे शिक्षकांची मिटिंग घेतलेली आहे, पालकांना प्रत्येक वर्ग शिक्षक समजावून सांगितलेलं आहे आणि फक्त आम्ही याच्या पुढचा उपक्रम करतोय. फक्त शाळेतच नाही तर शाळेतून घरापर्यंत जाऊपर्यंत आणि घरात देखील व्यवस्थित मुलं राहतील आणि ह्या संसर्गजन्य जो प्रसार होतोय तो रोखण्याचा आम्ही काटेकोर प्रयत्न करतोय. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंतर ब्रेक नंतर जय किसान जय विज्ञान या न्यूज 18 लोकमतच्या विशेष मोहिमेबद्दल. शेतीप्रधान जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 2 तरुण शेतकऱ्यांनी मजूर समस्येवर नामी उपाय शोधलाय. या तरुणांनी बियाणे पेरणी करणारं आधुनिक यंत्र तयार केलंय. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या पैशांची आणि वेळेची बचत झाल्यानं या यंत्राला देशभरातून मागणी वाढली आहे. कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात या यंत्रानं अक्षरशः कमाल केली आहे. कांदा उत्पादक गाव म्हणून नगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातलं देवळाली प्रवरा गाव प्रसिद्ध आहे. पण कांदा लागवडीसाठी येणारा प्रचंड खर्च इथल्या शेतकऱ्यांच्या समोरची सर्वात मोठी समस्या होती आणि ती सोडवण्यासाठी प्रसाद देशमुख आणि सौरभ कदम या तरुण शेतकऱ्यांनी कांदा पेरणी यंत्र बनवलं. या तरुणांच्या आविष्काराची पहिल्यांदा सगळ्यांनी थट्टा उडवली. पण कांद्यासोबतच इतर पिकांसाठी सुद्धा यंत्राचा वापर होऊ लागला आणि शेतकरी या यंत्राकडे वळू लागला. आपल्या शेतामध्ये आपलं जर काम स्पीडमध्ये करायचं असेल, आपल्याला कमी वेळेत जास्त काम करायचं असेल तर यंत्राची गरज पडते. तर त्या अनुषंगाने कांद्याच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला मजुरांची आवश्यकता असते. तर ह्या मजुरांच्या समस्येचा एक पॅरलल पर्याय म्हणून आम्ही हे यंत्र बनवलं. सौरभ आणि प्रसाद यांनी आपल्याच नावानं अर्थात SP ॲग्रो इक्विपमेंट्स हा यंत्र बनवण्याचा कारखाना सुरू केला, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. छोट्या यंत्रापासून मोठ्या यंत्रापर्यंत विकसित केलेले आहेत यंत्र. जे छोट्या हाताने ओढायचं मशीन आहे ते अगदी मार्जिनल फार्मर वापरू शकतो. मार्जिनल फार्मरला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्याच्याकडे साधनं आहेत त्यांच्यासाठी उपयोगाचे पण काही मशीन्स आपण बनवलेले आहेत. उच्च शिक्षित तरुणांच्या आविष्कारातून तयार झालेल्या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या श्रमासोबत पैशांची सुद्धा बचत होतीये. त्यामुळे शेतकरी या यंत्राच्या वापराबद्दल समाधानी आहेत. आता मजूर तर भेटतच नाही, मजुरामाग विंडायची वेळ नाही, हा मोठा फायदा आहे. आणि मजूर कमी याच्यात जास्त दाम मागत आहेत. तर याच्यापासून उत्पन्न चांगलं आहे. कांदा चांगला 4 इंचावर पडतो, 4x5 वर, आणि पेर एकदम सुटसुटीत होते. स्वतःसाठी बनवलेलं यंत्र आज हजारो शेतकऱ्यांना उपयोगी ठरतंय. शिवाय यातून शेकडो लोकांना रोजगार देणारा मोठा उद्योगही उभा राहिलाय. म्हणूनच गरज ही शोधाची जननी आहे या म्हणीचा प्रत्यय वैज्ञानिक विचार करणाऱ्या या तरुणांच्या आविष्कारातून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे आणि लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. जय किसान जय विज्ञान. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.